आता बातमी आहे मुंबईमधील पायधुनी परिसरातली। पायधुनीत 4 जणांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे। डोकाडिया परिवारावर पहिल्यांदा उपचार करणाऱ्या डॉक्टरची देखील चौकशी होणार आहे। कोणकोणती औषधं दिली याची चौकशी केली जाईल। नेमके काय उपचार केले आहेत याची देखील माहिती घेतली जाणार आहे। नेमकी डोकाडिया परिवाराची त्यावेळी प्रकृती काय होती आणि कोणते उपचार केलेत, कोणती औषधं देण्यात आली आहे याची सविस्तर चौकशी होणार आहे। पोलिसांकडून कसलीही कसर न सोडता सर्व बाजूने या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे अशी मोठी माहिती समोर येते। तर मुंबईतील पायधुनी परिसरातले हे प्रकरण आणि या प्रकरणाची ही सगळ्यात मोठी अपडेट। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे। संकेत, काय अधिकची माहिती? प्रियंका, आपल्याला सगळ्यांना माहिती की पायधुनीमध्ये 4 लोकांचा जो आहे तो एकाच परिवारातील 4 जणांचा जो मृत्यू झाला होता। त्यानंतर अनेक अँगल या प्रकरणाला लागले। एका महिलेची देखील एंट्री झाली होती, तिने देखील संशय व्यक्त केला होता। त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये सध्याची अपडेट अशी आहे की डोकाडिया परिवाराला जेव्हा त्रास होत होता रात्री किंवा पहाटे, त्यावेळेला पहिला डॉक्टर जो उपचारासाठी त्यांच्याकडे पोहोचला होता, तर त्याची देखील पोलिसांनी जी आहे ती चौकशी केलेली आहे। त्यांना विचारण्यात आलेलं आहे की नेमकी त्यांची प्रकृती त्यावेळेला किती बिघडली होती, काय त्यांना वाटत होतं। खूप डेलिकेटली त्यांना ते विचारण्यात आलं। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय औषधं त्यांना दिली होती। त्याच्यामुळे आपण जर पाहतो तर 4ही बाजूने पोलीस जो सध्या तपास करतायत। कोणत्याही अँगल पोलीस सोडत नाहीये। प्रत्येक बाजूने 4ही दिशाने पोलीस तपास करतात। खरं तर आता इथे असं आहे की त्या डॉक्टरांनी काय औषधं दिली होती ती देखील माहिती पोलिसांनी घेतलेली आहे। त्या अनुषंगाने देखील त्या औषधांचं असेल किंवा ती कोणती औषधं होती, त्यात काय कंटेंट होतं, ते देखील आता पोलीस तपासताना आपल्याला माहिती मिळते। निश्चितच संकेत, सगळ्या अपडेटसाठी धन्यवाद।